आवाज ज्याने अनेक मोठ्या मॅचेस कव्हरेज केल्या, चांगला अंडरम कव्हरेज करतात आणि गोड स्वभावाचा आणि प्रत्येकांना आवडणारा असा संतोष पाटील. धन्यवाद दीपक संके सर, आपलं या ठिकाणी मी आभार मानीन. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज बऱ्याच वर्षानंतर आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये एकत्रित येत असताना तर पाहायला मिळतंय या दिवसातील आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत असणार आहे. आणि इथून जर पाहिलं तर एक एक संघावर मात करून हे दोन्ही संघ जर पाहिले तर इथे मात्र सामने सामने आहेत. इथून एकच संघ क्वालिफाय टॉप 8 मध्ये जाण्यासाठी. परंतु बघूया एका बाजूला मायकोप संघ जो आपण पाहतोय किरवा रोडचा हा मायकोप संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला बोईसरहून उनबाट या गावावरून आपल्याला पाहायला मिळतोय उनबाट संघ. टशन असेल दोन्ही संघाचे आपण पाहतोय या ठिकाणी मनीष टू मनीष. यास एका मनीषने गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या मनीष भोईरने फलंदाजीसाठी या ठिकाणी नक्कीच सुरुवात केली. पहिला चेंडू जर पाहिला तर खूप चांगला चेंडू, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु ज्या पद्धतीने खेळला गेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथून शॉर्ट चेंडू आहे आणि नोचा कॉल देखील आहे. नक्कीच सोने पे सुहागा ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना, तोच चेंडू इथे येऊन थांबलाय. आणि मनीषला थोडंसं दबाव आहे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मनीष. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सलामीचा फलंदाज जो मनीष भोईर आहे, एक अप्रतिम फलंदाज, त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. 5 धावा येतील स्कोर कार्डवर. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे. गॅप खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू कोण असेल तर मिस्टर मनीष भोईर. जबरदस्त कूल माइंडेड आणि या ठिकाणी पाहिलं तर आक्रमकता अगदी ठासून भरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसा देश तसा भेष करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला. जसा चेंडू आला तसा मात्र त्या दिशेने चेंडूला पाठवला. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 9 धावा स्कोर कार्डवर. अगदी चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 2. यावेळेस पुन्हा एकदा गॅप आणि 1 नाही 2 नाही 3 वा नक्कीच पहा हा फटका. काय गॅप होता, ज्या पद्धतीने चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, अगदी गुडघ्यावर वाकले आणि त्यानंतर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार येते. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बदलण्यासाठी भाग पाडलंय मनीष भोईरने. पहिली विकेटची हॅट्रिक देखील घेणारा कोण या ठिकाणी गोलंदाज असेल तर मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पहिली चौकाराची हॅट्रिक देखील त्याच्याच नावावर जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. ही क्वालिटी क्रिकेट आहे. हा क्वालिटी नावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून थोडासा नाराज असेल, या चेंडूवर मोठा फटका सजवता आला नाही आहे, परंतु प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येईल याची ख्यामी आपण देता येत नाही. इथून जर पाहिलं तर नोचा कॉल पुन्हा एकदा होता. आज मनीषची इथून आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी होते थोडीशी नक्कीच तडजोड करतोय गोलंदाजीसाठी. ज्या पद्धतीने टप्पे टाकायला हवे होते ते टाकलेले नाही आहेत. इथून पाहतोय सिंगलसाठी गेल्यात. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 16 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. मनीष भोईर ज्या पद्धतीने चेंडू खेळले आहेत आतापर्यंत 5 चेंडू मनीष भोईर खेळले आहेत. इथून जर पाहिलं तर 6वाही चेंडू या ठिकाणी खेळतोय मनीष भोईर आणि ओव्हरची होईल समाप्ती. तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. घ्या असंच मी म्हणेन. यानंतर ऑफिशियल कॉल असेल 2 संघाला. एका बाजूला GNCC B संघ तर दुसऱ्या बाजूला भूमिपुत्र. या दोन्ही संघाला ऑफिशियल कॉल आहे. पहिला ऑफिशियल कॉल असेल असणार आहे, लक्षात असू द्या. GNCC B म्हणजेच गांधीनगर क्रिकेट क्लब पालघरहून ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला भूमिपुत्र बोईसरहून संघ आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं गेलं मनीषच्या माध्यमातून. आपण पाहतोय 16 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र येईल मिस्टर स्वयं. स्वयं आलाय. पाहतोय आपण षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. कुणाल किणी पहिला चेंडू आक्रमण केलाय परंतु आक्रमण
ताकद नाही आहे इतकी आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर होता समोर, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. गॅपमध्ये जास्त खेळणारा खेळाडू आपण पाहतोय आणि टॅपचा अगदी, परंतु यावेळेस जर पाहिलं तर त्याच्या खेळी येईल संपुष्टात, कारण विकेट घेतला, अगदी हलकीशी एज लागली आणि सरळ मनीषच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला जातोय. इथून जर पाहिलं तर विकेट मात्र येईल. पहिला विकेट या ठिकाणी बाद होताना कुणाल किनी थोडंसं आज लवकर बाद झाला असंच मी म्हणेन. सुरुवात चांगली करायची होती त्याला, परंतु मनीष भोईरने जी स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल, पहिल्या 6 चेंडूवर स्ट्राईक घेतली होती आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुणालला स्ट्राईक आली होती. इथून पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलाय फलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने सिंगल रन्स दिले, कारण की त्याला जाणीव आहे समोर मनीष सारखा मोठा फलंदाज असताना मला फक्त मनीषला इथून स्ट्राईकवर आणायचं आहे आणि तेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025 ही रजनी आपल्याला पाहायला मिळते. पहिली रात्र आहे, अशा 3 रात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शनिवारची रात्र जी ग्रँड फिनाले रात्र म्हणून आपण साजरी करणार आहोत या मैदानावर. एक भव्य दिव्य असं स्टेज आपल्याला पाहायला मिळतंय खास आमच्या मान्यवरांसाठी. या ठिकाणी यंदाच्याच वर्षी जर पाहिलं तर हा स्टेजची उभारणी करण्यात आली आणि सुरेख. इथून जर पाहिलं तर दुसरा गडी बाद म्हणजेच मनीष. या वेळेस जर पाहिलं तर मोठा धक्का बसतोय आणि गोलंदाजी करताना गोलंदाज स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त संयमता बाळगले. आतापर्यंत फक्त एकच रन्स दिलाय आणि 2 गडी हे मैदानाच्या बाहेर पाठवले त्यांनी. जाऊया उर्वी डीजे कडे. धन्यवाद. म्हणजे समर्थ आलाय. समर्थ सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतोय. ओपनिंगचा खेळणार जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डावकरी हाताचा फलंदाज आहे. आक्रमकता आहे समर्थकडे, परंतु इथून जर पाहिलं तर जे 2 गडी बाद झाले आणि त्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर थोडीशी स्थिरावली गेली. एकंदरीत जर पाहिलं तर 18 धावा स्कोर कार्डवर ओव्हरची होईल समाप्ती. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 रन आणि 2 गडी देखील बाद केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी जर पाहिलं तर स्वयंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिल्या मॅचमध्ये कुशल नव्हता, परंतु या मॅचमध्ये दखल झालेला, जॉईंट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वाचं आहे इथून जर पाहिलं तर, कारण की कुशल आणि दुसऱ्या बाजूत जर पाहिलं तर वैभवची देखील कमतरता आहे. कारण आपण उनबाट संघ म्हटला तर उनबाट संघामध्ये नेहमीच मनीष, कुशल आणि वैभव यांचं नाव घेतलं जातंय सातत्याने. हे 3 नावं जर पाहिली तर महत्त्वाची आहेत, परंतु यावेळेस आपण पाहतोय कुशल दखल झालाय, मनीष देखील आहे, वैभवची कुठेतरी कमतरता. तर पाहतोय आपण कुशल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू, ही खासियत आहे कुशलची, आले आले विकेट मिळवतोय. समर्थ इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफसाईड रिजन मध्ये आपण पाहतोय फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला, परंतु अयशस्वी. चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. चांगली सुरुवात केली मी म्हणेन या ठिकाणी. पुन्हा एकदा अगदी चेंडूवर थांबवला होता. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. एकंदरीत चेंडूचा आतापर्यंत खेळ पाहिला तर कुशल आलाय आणि कुशलच्या 2 चेंडूवर कुठली रन्स नाहीये. पहिला विकेट नक्कीच मिळवला त्यांनी समर्थ याचा, परंतु यावेळेस आपण पाहतोय कुशल आल्याने जो बदलाव झालाय गेम मध्ये, नक्कीच गेम चेंजर असं मी म्हणेन. यावेळेस समोरच्या दिशेने स्वतः कुशल या ठिकाणी चेंडूला पकडलाय, फेकलाय आणि पंचांचा इशारा इथे मात्र आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. इथून पंच थोडंसं डाऊटफुल आहे, त्यांना नक्कीच विचारणा करतील आणि त्यानंतर आपला डिसिजन देतील. डिसिजन पेंडिंग आहे.
कारण की क्रीज मध्ये बॅट आली होती आणि त्याच कारणास्तव जर पाहिला तर इथून विकेट मिळणार नाहीये, परंतु धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 19 धावा. 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुशल सज्ज झालाय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आहा, फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, अप्रतिम गॅप. जसा शॉर्ट चेंडू पाहिला आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर स्पेअरलेगच्या दिशेने अप्रतिम फटका. चेंडू जातोय चौकार 4. कुशल पुन्हा एकदा हॅलो. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स घेतले जातील. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. रोहित पाटील जिथे कुठे असतील जरा प्लीज यायचं आहे. रोहित पाटील उर्वी डीजे. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिला तर आता मात्र चौथा भूपेश आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश आलाय. पहिला चेंडू भावेशाचा पायावर आदळला जातोय. यस, पंचांचा इशारा. लेग बाईकच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट केली जाते. डिक्लेअर झोनकडे चेंडूला अगदी दिशा दिली. अगदी आपल्या फुटवर्कचा वापर करून पायाच्या सहाय्याने चेंडू निघून गेलाय. सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. पुन्हा एकदा भावेश. हा चेंडू थोडासा लेग कट केलाय आणि इथे विकेट मिळेल नो डाऊट. कारण की बॅट जर पाहिली तर फलंदाज धावत होता आणि सरळ चेंडू हातामध्ये. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल, परंतु विकेट देखील मिळेल. रनआउटच्या रूपाने महत्वाचा गडी म्हणजे आदित्य यांनी एक चौकार मारली होती, चांगली फलंदाजी दर्शवली होती, परंतु कुठेतरी रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. आणि रनआउट जर म्हटलं तर कोणत्याही फलंदाजीला आवडत नाही रनआउट होणं, परंतु इथे मात्र आपण पाहतोय रन्स घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि त्याच कारणास्तव रनआउट होताना पाहायला मिळाला आहे. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळायचा होता परंतु ढकलला डिक्लेअर झोन कडे आणि चेंडू निघून जाईल सिंगल रन्स साठी. इथून येईल सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागली जाते. आतापर्यंत 28 धावा. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा झाल्या आहेत. चांगली धावसंख्या नक्कीच आतापर्यंत उभारले जाईल. जरी सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले तरी मायकोप संघाची एक चांगली निर्णायक धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतो. टफ फाईट होईल यात काही शंका नाही आहे, कारण की मायकोप संघ अगदी गोलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी एक उत्कृष्ट असा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातोय. हा संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 4. यावेळेस थोडासा लेगच्या दिशेने आलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जर सोडला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं. वाईटचा इशारा आला असता. पंच देखील तेच या ठिकाणी नक्कीच आमच्याशी सहमत आहेत. परंतु इथून पाहतोय आपण बिगेशने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन्स मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकलाय परंतु फटका इथून आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर 1 रन्स कंप्लीट केले. दुसरा प्रयत्न, परंतु यावेळेस पुन्हा एकदा महत्वाचा गडी बाद होईल आणि विकेट जर आले तर विकेटवर देखील आपण मॅच काढू शकतायत हे मात्र नक्कीच. परंतु इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावला गेलाय. गडी बाद आहे. प्रज्ञेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल आणि इथून जर पाहिलं तर 6वा गडी बाद होतोय तो म्हणजेच मायकोप ए संघाचा. प्रयत्न केला होता. इथून अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा
त्यानंतर इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघाला मी आमंत्रित करेन. एका बाजूला GNCC बी संघ आणि दुसऱ्या बाजूला भूमिपुत्र या दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अगदी शेवटचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. भूपेंद्र होता त्या ठिकाणी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी आणि चेंडूला अडवलंय. इथून जर पाहिलं तर रन्स कंप्लीट होतील, ते म्हणजेच 31 धावा आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. तर या टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार GNCC बी टीम के कप्तान आइए और दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकताय ते म्हणजेच भूमिपुत्र दांडीपाड्याचा संघ असणार आहे. जिंकण्यासाठी लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे 32 धावांचं लक्ष. 32 टू विन्स. चला या नाणेफेक GNCC बी बिल्कुल ओवर के बीच में टॉस करना, रूल्स यहाँ पे फॉलो रहेंगे. आणि भूमिपुत्र या ओके GNCC कडे आलेत. भूमिपुत्र दांडी पडा ओके चला आलेत. आणि या चिरागजी या टॉससाठी या. चिराग भाऊ आपण नाणेफेक करणार आहोत. एका साईडला तुम्हाला बघायला मिळते GNCC बी टीम आणि एका साईडला भूमिपुत्र दांडीपाडा हा संघ बघायला मिळतो. दोन्ही कर्णधार आणि आमचे एक खेळाडू आणि आयोजक म्हणून आपण बघत एक सुंदर आयोजन आपण बघितलं. निलेश स्फूर्ती चषक फेण क्रिकेट आयोजित 8 षटकाचे सामने पाहिले. भरभरून कौतुक महाराष्ट्रात नव्हे देशभरातून केलं की खूप वर्षानंतर 8 षटकाच्या GNCC वेलकम. आपली करूंगा की के नहीं है उसको काम किया. बहुत तुम्ही सातत्यपूर्ण दांडी पडून येतात. इथे सुरुवातीला आपण चॉईस करायचं आहे आणि चॉईस करताना कॉईन हाताच्या खुणातून आपल्याला दिसतो. चॉईस करा आणि मग आपण देऊया टॉससाठी. चला तर आपण बघतील भूमिपुत्र दांडीपाडा बोलतील. एका साईडला साहेब आहे, एका साईडला चषक आहे. साहेब किंवा चषक टॉस होतोय आणि जे चिराग तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला भूमिपुत्र दांडीपाडा आणि GNCB. साहेब टॉस जिंकलाय, काय घेणार आपण? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. ओके, तुमचे पोलीसमॅन आहेत का? ओके, निश्चितच चांगलं काम करतात, खूप चांगलं काम. आप अगर टॉस जीते तो क्या लेते थे? सर मैं भी सजेशन लेता फील्डिंग. मगर आपके पास भी बल्लेबाज है, चेस करते हुए आप काफी सारे मैच जीतते हैं. बिल्कुल शाबाश, अच्छा खेल खेलो और दोनों आप जीत की तरफ बढ़िए. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आइए जाऊया पुन्हा शिकडे आपण. कसं भावेश आणि हर्षद आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू त्या पद्धतीने टाकला गेला. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जर पाहिला तर सिंगल रन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेला, यशस्वी देखील झालाय. आपण पाहतोय पुन्हा एकदा भावेश. त्यावेळेस शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जाते. भूमिपुत्र संघ लक्षात असू दे, आपली टॉस पाडता वेळेस तुम्ही एंट्री फी जी आहे ती जमा करायची आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं तर आपण ही प्रत्येक एंट्री फी जी येते या एंट्री फी जो होणारा नफा आहे त्यासाठी आपण जर पाहिलं तर जो गोरगरीब आणि तदनंतर पाहिलं तर हॉस्पिटलची आपण जी भरणा करायचं आहे त्यासाठी ही आज आपण एकत्रित जी फीज आहे ती जमा करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे. यासाठी आपण पाहतोय आतापर्यंत चौकार आलाय. अगदी हर्षलच्या बॅटमधून चौकार येताना धावसंख्या होते 6 धावा. एकंदरीत जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 32 धावांचं लक्ष आहे. 6 धावेने सुरुवात केली अगदी 3 चेंडूवर. हॅलो हॅलो. यावेळेस फसवलाय मी म्हणेन हर्षदला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केल्या होत्या परंतु दुसऱ्या बाजूला बिगेश अगदी विकेटच्या मागे आणि बिगेश गोलंदाजी मार्कवर जबरदस्त गोलंदाजी करत असताना आणि विकेटच्या मागे जर पाहिला तर समर्थ आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलं. तो पुन्हा एकदा थांबवलं. एक चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. अगदी पायावर चेंडू टाकला होता कुशल याच्या, पण तो मारताना कुठेतरी चुकले गेले. मी म्हणेन खरंच चांगली गोलंदाजी झाली
कारण की चौकार गेल्यानंतर कमबॅक कसा करायचा तो मात्र दर्शवला जातोय. यावेळेस कमबॅक चांगला केलाय मी म्हणेन, कारण कुशलचं विकेट आलंय. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय उनबाट संघाचा. पाहतोय षटक मात्र कंप्लीट झालाय. एक षटक कंप्लीट झालाय, 2 गडी बाद आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. समर्थ आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून आपण पाहतोय समर्थ चेंडू क्रमांक पहिला या ठिकाणी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावांची आवश्यकता आहे. टॅप चेंडू केलाय आणि टॅपचा फटका, पहिला टॅप सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर भावेशच्या बॅट मधून येतोय चौकार, 4 धावा. हीच सुरेख टॅप फटका, कारण की टॅपला देखील लाईक करणारे बरेचसे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय टॅप फटके खेळले जात आहेत. इथून जर पाहिलं तर भावेशला आता कॉन्फिडन्स लेवल वाढले. यावेळेस पुन्हा एकदा टॅप आलाय आणि आणखीन एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर संदेश आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक आदित्य होता, परंतु नक्कीच गॅप शोधला गेला. प्रयत्न केले नाही त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आणि इथून जर प्रयत्न केले असते तर नक्कीच चेंडूला अडवण्याची क्षमता ठेवली असती दोघांनीही. आपण पाहतोय धावसंख्या अगदी 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत, म्हणजे 8 धावा वाढतील स्कोर कार्डवर. फुलटॉस फुलर लेंथ अगदी स्पीडने चेंडू टाकलाय, कारण की ज्यावेळेस आपण पाहतोय टॅप चेंडू खेळले जात आहेत तेव्हा मात्र पुढचा चेंडू जर तुम्ही फुलर लेंथचा टाकला तर टॅप खेळणे थोडंसं मुश्किल जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा समर्थाने जाणीव झाले की चेंडू टॅप जातोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर थोडेसे पुढे पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. अर्धा पल्ला पार झालाय मी म्हणेन. 32 धावांचं लक्ष आहे. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढचा चेंडू मनीषसाठी. इथून मात्र पाहिलं बॅट थोडीशी आधी उचलली होती, परंतु वेळेस पाहिला चेंडू थोडासा लेंथवर जातोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर सिंगल रन्स डिक्लेअर झोनकडे वळवताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरचं जर पाहिलं तर अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. शेवटचे चेंडू 22साठी. त्यावेळेस पुन्हा एकदा गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आदित्य आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला चांगली फिल्डिंग करतोय आणि धावा मात्र 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 16 धावा. ओव्हरची होईल समाप्ती. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मनीष भोईर आलाय गोलंदाजी मार्कवर. मनीषसाठी असेल हा चेंडू. जर पाहिला तर फटका मारायचा होता लेग साईडला, परंतु चेंडू बॉटमला लागतोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर संदेशकडे चेंडू जातोय. रन्स इथून मिळणार नाहीये. इथून 1-1 रन खूप महत्वाचे असतील उनबाट संघाला. परंतु यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूवर फटका तर सजवला होता, परंतु कुणालकडे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल चेंडूला पकडतोय तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी चोरली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाईल 17 धावा. इथून जर पाहिलं तर भावेशला कॉन्फिडन्स आलाय. ज्या पद्धतीने 2 टॅप चेंडू तो खेळलाय, परंतु यावेळेस बघूया पुन्हा एकदा चान्स घेईल का, कारण की इथून जर सेफ शॉट कोणता असेल तो म्हणजेच टॅप शॉटचा हा सेफ शॉट म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. कारण की
मायकोप संघाची क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. इथून जर पाहिलं तर गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु बिगेश त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आला आहे. डॉट चेंडू थोडासा उनबाट संघाचा टेन्शन वाढवीन असंच मी म्हणेन. परंतु पाहतोय आपण भावेश पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. यावेळेस पुन्हा एकदा तोच नजारा बिगेश आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण अगदी प्रत्येकाच्या मनातला ताईत बनेल असं मी म्हणतोय. अगदी गळ्यातला ताईत बनला जातोय. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण दर्शवलंय, असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल, पण तो चेंडूला थांबवण्याची ताकद त्याने दर्शवली आणि सुरेख झेप त्या चेंडूवर घेतली. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 18 धावा. मनीष भोईर आतापर्यंत 4 चेंडू केल्या. 4 चेंडू मध्ये 2च धावा या ठिकाणी खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. उलटा चेंडू आहे, सोडणार नाही हा नारा लावत असताना जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. येतोय चौकार. 4 धावा. स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले जात आहेत 22 धावा. इथून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही आपण पाहतोय 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चांगली क्षेत्ररक्षण केलाय, परंतु आता गोलंदाजीचा भार देखील सांभाळला जातोय बिगेजच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमीच आपण पाहतोय की मायकोप संघाकडून आज दखल झाला. इथून जर पाहिलं तर मनीष भोईर आहे. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहे. निर्णायक चेंडू असणार आहे कारण की मनीषचा हा चेंडू खूप महत्वपूर्ण. 7 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा अटॅक तर केलाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बिगेश होता. चेंडूला पकडलाय. रन्स मात्र सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल. ती म्हणजेच एकंदरीत 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 9 बनवायचे आहेत. नक्कीच आपण पाहू शकतोय आनंदाची बातमी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली जाईल. प्रत्येक जे सुपर 8च्या टीम सिलेक्शन होणार आहेत, या सुपर 8च्या सिलेक्शनमध्ये म्हणजेच सॅटरडे नाईटमध्ये आपण पाहणार आहे प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच गॉगल आपल्याला पाहायला मिळते. न्यू लकी ऑप्टिकल MR शाकीर बावला यांच्याकडून आपण पाहणार आहोत प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल या ठिकाणी देण्यात येणार आहेत. धन्यवाद म्हणेन मी प्रत्येक या ठिकाणी दात्यांचं, ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेसाठी मदत केले. आणि ही मदत जर पाहिली तर आपण जे खर्च आहे तो हॉस्पिटलमध्ये देणार आहोत. यावेळेस आपण पाहतोय संदेशकडे चेंडू आहे. बऱ्याच वेळानंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल. महत्वाचा गडी म्हणजेच मनीष या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनवायचे आहेत. काय रंगीत सामना आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत, पण तो एका संघाला तिकीट मिळेल तर दुसऱ्या संघाला घरचा रस्ता. इथून आपण पाहू शकता मायकोप की उनबाट 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं आयोजनामध्ये सलामी भावेश. इथून जर पाहिलं तर अटॅक केला. इथून संदेशला देखील हुल देताना चेंडू निघून जातोय. अगदी जबरदस्त मुकेश दादा यांच्या बॅनरला लागला जातोय चेंडू आणि चेंडू जातोय चौकारांसाठी. 4 धावा. 4 धावा बनवायच्या आहेत. मायकोप
इथून जर विकेट न गमावता 3 धावा जरी काढल्या, येस नो स्कोरचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. रिव्ह्यू घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद असतात, हे लक्षात असू द्या. जर तुम्ही अंपायरला कॉल दिला असेल तर आपण या ठिकाणी मान्य करूया. अंपायर डिसिजन जो होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तुम्हाला काही सूचना असतील ती अंपायर कडून तुम्ही घ्यायची आहे. यापुढे प्रत्येक संघाने लक्षात असू द्या, रिव्ह्यू तुमच्याकडे दोन्ही संघाकडे एक एक आहेत, कारण 2 कॅमेरा लावलेले आहेत. आपण बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी नियमावली आहे ती आपल्याला दिलेली आहे, परंतु 10 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं असणार आहे. याची देखील दखल तुम्ही घ्यायची आहे. इथून जर पाहिलं तर हा चौकार आहे, कारण की जो टायमिंग होता तो टायमिंग गेल्यानंतर रिव्ह्यू मात्र आपण या ठिकाणी मागणी केली आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा रिव्ह्यू तुमचा फेटाळलेला आहे. आपण पाहतोय आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. जर 3 धावा जरी बनवल्या विकेट न गमावता तरी सामना उनबाट संघ जिंकू शकतोय. टॉप 8 मध्ये येण्याची इथून मात्र संधी आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम. काय क्षेत्ररक्षण झालाय, मी म्हणेन खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरी ही चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यने ज्या पद्धतीने पकडला आणि सरळ थ्रो केली ते म्हणजेच गोलंदाजाच्या हातामध्ये. इथून जर पाहिलं तर थर्ड अंपायरची मागणी केली ती म्हणजेच मुख्य पंचांनी, कारण की पाहिलं गेलं की रन आउट आहे की नाही. यस अंपायर डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय OUT आउट या ठिकाणी दिला गेलाय. इथून जर पाहिलं तर विकेट गमावलाय, थोडंसं टेन्शन वाढवलंय असंच मी म्हणेन. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता आहे. विकेटचा जर विचार केला तर मायकोप संघाचे एकंदरीत 6 गडी बाद झाले होते. आतापर्यंत उनबाट संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. इथून पाहिलं समोरच्या दिशेने मारलाय, परंतु चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. सहजासहजी हा सामना मायकोप संघ जिंकून देणार नाही, हेच मात्र इथे सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेहनत आहे. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 4 बनवायचे आहेत. 2 मध्ये 4. फटका तरी इथे कडक मिळालाय, परंतु काय घडलंय, सुना उडलाय म्हणजे गडी बाद आहे. यस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस प्रेक्षकांचे देखील नजर आणि आमचे अंपायर जर पाहिले तर बिट्टू म्हणजेच समीर खान त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी त्याची नजर आहे आणि त्यांच्याचमुळे जर पाहिलं तर इथे मात्र इशारा येतोय की गडी बाद आहे. अंपायर जे आहेत ते अंपायर डिसिजन देताना तसेच आपण पाहतोय राकेश गुप्ता म्हणजेच गोलू देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. DNCC टीम अगदी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानावर. नाही NDCC ओके. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 1 चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय मॅच पकडलेली पाहायला मिळते.
जबरदस्त मॅच इथे मात्र मायकोप संघ आपल्या बाजूला झुकवताना पाहायला मिळतंय. असं वाटलं होतं की उनबाट संघ इझिली ही मॅच डन करेल. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना आक्रमकता इथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर ही मॅच मायकोप संघ आपल्या बाजूला झुकवत असताना पाहायला मिळतोय. येस, आपण पाहतोय सन्मान चिन्ह घेण्यासाठी या उनबाट टीम सन्मान चिन्ह आपण इथून घेऊन जायचं आहे. हेमंत गरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. उपविजेता संघाला, पराभूत झालेल्या संघाला आपण प्रत्येक संघाला आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं अगदी ही सन्मान चिन्ह आपण बनवलेलं आहे आणि तो सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जातोय.